नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्रात एकामागोमाग एका भोंदू बाबाचे प्रकार समोर येत आहेत. कोण म्हणत आहे मला तर दैवी शक्ती प्राप्त आहे, तर कोणी कॅन्सर बरा करण्याचा दावा करत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जो स्वतःला संत बाळूमामाचा अवतार म्हणून हजारो भक्तांना आणि बड्या राजकारणीय लोकांना आपल्या जाळामध्ये अडकून घेतले आहे. तो म्हणजे मनोहर मामा भोसले. नुकतंच सोलापूर पोलिसांनी पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर मामाला अटक केली. तो एका सुक्या बोंबील विकणाऱ्या मुलापासून मामा कसा बनला आणि त्याच्यावर नक्की काय आरोप आहेत, ही सर्व बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा खुलासा तुम्हाला धक्का देणारा असेल. मनोहर मामाचं मूळ नाव मनोहर भोसले. तो इंदापूर तालुक्यातील लालसुने गावाचा रहिवासी. त्याचं शिक्षण सांगायचं तर त्याने BEd केलंय, पण त्यातही तो नापास झाला. सुरुवातीच्या काळात तो गावात सुके बोंबील विकायचा आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करायचा, पण अचानक तो गावातून गायब झाला. काही वर्षांनी परत तो गावात आला तेव्हा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव इथे परतला. तेव्हा तो बदललेला होता. त्याने दावा केला की त्याच्यावर संत बाळूमामा प्रसन्न आहेत. हळूहळू अफवा पसरवण्यात आली की तो बाळूमामाचा अवतार किंवा वंश असू शकतो. बघता बघता उंदरगावच्या शिवारात त्याने मोठं मठ उभारलं. अमावस्या आणि पौर्णिमेला जिथे हजारो भक्तांची गर्दी होऊ लागली. मनोहर मामाची ख्याती कशी पसरली. तो लोकांच्या खिशातील नोटांचे नंबर ओळखायचा आणि लोकांना वाटायचं की ही दैवी शक्ती आहे. पण याच नावाखाली त्याने लोकांची आर्थिक लूट सुरू केली. VIP दर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला रांगेत उभारायची गरज नाही, 3000 रुपये द्यायचं आणि दर्शन घ्यायचं. पण जर तुम्हाला मामांच्या पुढे जाऊन बसायचं असेल तर 21,000 रुपयाची मागणी तो भक्तांकडे करायचा. पुढे त्याने कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली बाबळीचा पाला, साखर आणि भंडारा देऊन त्याने एका भक्ताकडून तब्बल 2.51 लाखाची मागणी केली. मणक्याचे आजार बरे करण्याच्या नावाखाली अनेक लोकांकडून त्याने 50,000 रुपये घेतले आहेत. धक्कादायक म्हणजे कोल्हापूरच्या अदमापूर येथे अधिकृत बाळूमामा देवस्थाने 2021 मध्ये त्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला होता. बाळूमामाच्या नावाचा हा वापर करून भक्तांना लुटत असण्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. मनोहर मामावर फक्त फसवणुकीचेच नाही तर त्यापेक्षाही गंभीर आरोप लावले आहेत. 2021 मध्ये एका महिलेने आरोप केला की मालिकेत काम मिळवून देतो अशी खोटी आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. बारामती आणि सोलापूर भागात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्यांचा उंदरगाव येथील बेकायदेशीर आश्रम प्रशासनाने बंद केलं होतं. जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याने आपला भोंदूगिरी थांबवली नाही. आता त्याला ज्या गुन्ह्यात अटक झाली आहे ते प्रकरण हे एका भक्ताच्या फसवणुकीचंच आहे, ज्याला व्यवसायात भरभराट करून देतो अशी आमिष दाखवून त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती. या प्रकरणात सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे मनोहर मामाचे बड्या नेत्यांसोबत फोटो व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या मठात भेट सुद्धा दिलेली आहे. चर्चा तर अशी आहे, अनेक मोठे अधिकारी त्यांच्याकडे येऊन त्यांच्या मठामध्ये दर्शन घ्यायचे. काही अधिकारी तर आपल्या बदलीसाठी आणि प्रमोशनसाठी बाबांचा सल्ला घ्यायचे. एकदा तर एका निवृत्त अधिकाऱ्याने लोकसभा तिकीट मिळवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने त्यांच्या मठात हजेरी लावली. त्यामुळेच हे भोंदू बाबा तयार होतात. जेव्हा सत्तेचा आशीर्वाद पाठीशी असतो तेव्हा सामान्य माणसालाही आपण देव वाटू लागतो. मित्रांनो, मनोहर मामाची ही अटक फक्त एका भोंदू बाबाची अटक नाही, तर आपल्या अंधश्रद्धेवर पडलेला प्रकाश आहे. संत बाळूमामाचे नाव घेऊन त्यांच्या शिकवणीचा विरोध करून लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं. तुम्हाला काय वाटतंय, अशा बाबांच्या मागे कोण लोक धावतात आणि राजकीय नेत्यांनी अशा लोकांना पाठबळा दिला पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.